आज आपण बाप्पासाठी अगदी कापसासारखे मऊसूद असे मोदक बनवणार आहोत। जर तुम्ही कधी या पद्धतीने मोदक बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू। त्यापूर्वी या रेसिपीमध्ये प्रमाण अगदी महत्त्वाचे आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत करा, जेणेकरून तुमचे सुद्धा मोदक एकदम परफेक्ट बनतील। सर्वप्रथम आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी घ्यायचा आहे तो म्हणजे रवा। 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे, शक्यतो जाडसर रवा न घेता बारीक रवा घ्या। त्यानंतर आपल्याला एक पसरट असं भांडं घ्यायचं। इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये दूध घालायचं आणि दुधाला छान उकळी येऊ द्यायची। दुधामध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप घालायचे। तुपामुळे छान चकाकी येते आणि मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात। तर दुधाला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने कंटिन्युअसली आपल्याला स्टर करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण रवा घालत आहोत आणि स्टर करत आहोत। तर तुम्ही बघू शकता दूध लगेच आटलं आहे आणि रवा आहे तो आता आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर आपण हा थोडं 5 ते 10 मिनिटासाठी छान झाकून ठेवूयात, म्हणजे वाफेमुळे तो आणखीन छान शिजला जाईल। तर 5 ते 10 मिनिटानंतर आपण एका प्लेटमध्ये हा रवा काढून घेणार आहोत। तर एखाद्या डिशमध्ये आपण हा काढून घेतलेला आहे। त्यानंतर थोडा थंड झाला की हाताच्या सहाय्याने आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी पिठासारखा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे, जास्त सेलही नाही आणि जास्त घट्टही नाही मळायचा आहे। तर अशा पद्धतीने हा रवा तुम्ही फॅन खाली गरम होण्यासाठी ठेवला तरी देखील चालेल। आता इथे आपला गोळा मळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान अगदी मऊसूद असा मळलेला आहे। तो परफेक्ट झाला आहे का नाही ते ओळखण्यासाठी थोडासा भाग घ्यायचा, त्यानंतर हाताच्या सहाय्याने गोळा बनवून बघायचा। तर जर गोळ्याला कुठेही क्रॅक पडले नाही, पारीला कुठेही क्रॅक पडले नाही, तर समजायचं की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं। जर क्रॅक पडत असतील थोडंसं दूध किंवा कोमट पाणी घेऊन पुन्हा एकदा हा गोळा छान मळून घ्यायचा। आता आपण हाताला तूप लावून घेणार आहोत, तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। त्यानंतर थोडासा पोर्शन घ्यायचा आहे आणि हातावर अशा सहाय्याने ठेवून गोळा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोळा केल्यानंतर आपल्याला तो प्रेस करायचा आहे। प्रेस केल्यानंतर आपण चपातीसाठी उंडा भरताना जसा वाटी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे पारी बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या पारीमध्ये आपल्याला मोदकाचे स्टफिंग फिल करायचे। तर मोदकाच्या स्टफिंगची व्हिडिओ आपण आधी देखील अपलोड केलेली आहे, तुम्ही जर आपले आणखीन व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्याची लिंक दिलेली आहे। त्यानंतर यामध्ये सारण ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपण यामध्ये सारण फिल करून घेणार आहोत। त्यानंतर 2 बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या। जशा जमतील त्या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी छान कळ्या पाडून झाल्या की आपल्याला जो वरचा भाग आहे तो प्रेस करून असा आतमध्ये आणायचा आहे। खालच्या कळ्यांना हात न लावता अगदी वरून घेतलं तर कळ्या अगदी छान उठून दिसतात। अशा पद्धतीने तुम्ही कळ्यांना ॲडजस्टसुद्धा करू शकता, म्हणजे एक कळी अगदी छान उठून दिसेल। अशा पद्धतीने आपण सर्व मोदक फटाफट तयार करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती वाफवण्यासाठी गरम पाणी ठेवायचं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आहे। तर इथे आम्ही मोदक आहेत ते छान वाफवून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मोदक परफेक्ट तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा या पद्धतीने मोदक नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतात, अगदी मऊसूद असे हे मोदक लागतात। इतके छान मोदक झालेले आहेत। चला तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी छान मऊसूद असे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा हे रव्याचे मोदक नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या रिलेटिव्समध्ये, फॅमिली, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।